नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर 2025च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला विश्लेषणाचे चालू घडामोडी हव्या असतील तर डेली आपण चालू घडामोडीचे व्हिडिओज टाकत असतो. त्यामध्ये आपण सर्व प्रश्न विश्लेषणासोबत या ठिकाणी घेत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये घेतलेले आहेत. जवळपास 170 प्लस प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात. तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली जाईल? तर बघा, योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे आपला, 500 अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती कोण बनले आहेत? ते योग्य उत्तर आहे एलॉन मस्क हे 500 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती ज्याला आपण IPC म्हणून ओळखतो, याचे अध्यक्ष सध्या कोण बनलेले आहेत? तर अँड्रू पार्सन यांची 2025 मध्ये जे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती आहे याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स ज्याला आपण NCC म्हणून ओळखतो, याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते योग्य उत्तर आहे वीरेंद्र वत्स यांची NCCच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये कोणत्या देशाला प्रथम स्थान देण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे सिंगापूर या देशाला आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये या ठिकाणी प्रथम स्थान देण्यात आलेलं आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न 6 आहे आपला, 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे दुबई या ठिकाणी 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आपण पाहू शकतो. ठीक आहे. कधीची आयोजित करण्यात आली होती? तर 2025 या सालाची. त्यानंतर प्रश्न 7 आहे आपला, 3 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या देशाने आपला 94वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? योग्य उत्तर आहे इराक या देशाने. प्रश्न पुढचा आहे, अंधांसाठी पहिलं महिला T20 विश्वचषक भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये अंधांचा या ठिकाणी T20 विश्वचषक जो आहे तो आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे. भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, आय एम जॉर्जिया माय रूट माय प्रिन्सिपल हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? ते योग्य उत्तर आहे जॉर्जिया मेलोनी यांचं हे आत्मचरित्र आहे. त्या इटलीच्या या ठिकाणी पंतप्रधान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात भारतीय बॉक्सिंग फेडरेशन प्रथमच BFI कप 2025चं आयोजन करणार आहे? योग्य उत्तर आहे चेन्नई या शहरामध्ये भारतीय बॉक्सिंग फेडरेशनकडून BFI या कपचं या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे. प्रश्न 11 आहे आपला, इंटरस्टेलर मॅपिंग अँड ॲक्सेलरेशन प्रोब ज्याला आपण IMAP म्हणून ओळखतो, ही मोहीम खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केलेली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे नासा या अंतराळ या ठिकाणी संस्थेने ही योजना जी आहे, ही मोहीम जी आहे सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 12 आहे, वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेले पंडित छन्नूलाल मिश्रा कोण होते? योग्य उत्तर आहे शास्त्रीय गायक होते ते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे आपला, इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनिक वाहन चेतावणी प्रणालीचा अनिवार्य वापर कोणत्या देशाने जाहीर केला? योग्य उत्तर आहे भारत या देशाने. प्रश्न क्रमांक 14 आहे, 2025चा प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणाला दिला जाईल? योग्य उत्तर आहे प्राध्यापक बनवारीलाल गौर, विद्य नीलकंदन, मुसइटी, वैद्य भावना प्राशर यांना हा जो काही 2025चा धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार आहे तो प्रदान केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, आंध्र प्रदेशात झालेल्या 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोणी विजय मिळवला आहे? योग्य उत्तर आहे P. इनियान यांनी विजय मिळवलेला आहे.
प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते शहर बनले? योग्य उत्तर आहे चंदीगड हे शहर भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर या ठिकाणी बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन कोणत्या देशात झाले? योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये जगातील सर्वात उंच पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 साठी खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे शरद कमल यांना आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न 19 आहे, नेहा कृपाल यांनी होम कमिंग अ मेंटल हेल्थ जर्नी ऑफ रेझिलियन्स हिलिंग अँड द होलनेस हे पुस्तक कोणासोबत सहलेखिका म्हणून लिहिलेले आहे? ते योग्य उत्तर आहे नंदिनी मुरली यांच्यासोबत सहलेखिका म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, वन्यजीव सप्ताहाच्या स्मरणार्थ नमो वनाची पायाभरणी कोणत्या शहरात करण्यात आली? योग्य उत्तर आहे मानेसर या शहरामध्ये नमो वनची या ठिकाणी पायाभरणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, वन्यजीव सप्ताहाच्या स्मरणार्थ नमो वनाची या ठिकाणी पायाभरणी करण्यात आलेली आहे. प्रश्न 21 आहे, 2025 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 शहरांच्या यादीमध्ये भारताची राजधानी दिल्ली कितव्या क्रमांकावर आहे? ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर आहे टोकियो हे शहर. तर दिल्लीचा क्रमांक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचा आहे. प्रश्न 22 आहे, द विल शूट यू मॅडम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे हरिंदर बावेजा यांनी हे पुस्तक लिहिलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 23 आहे, 4 ऑक्टोबर रोजी श्यामजी कृष्ण वर्मा यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली किंवा कितव्या क्रमांकाची जयंती साजरी करण्यात आली? तर 96वी या ठिकाणी जयंती जी आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांची 96वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे 4 ऑक्टोबर 2025 ला. त्याच्यानंतर प्रश्न 24 आहे, वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेले डॉक्टर गुणवंतराय गणपतलाल पारीख हे कोण होते? योग्य उत्तर आहे सामाजिक कार्यकर्ते होते ते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आपला 25 आहे, सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या देशाला ISSA पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? योग्य उत्तर आहे भारताला सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ISSA हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतातील कोणते राज्य हिम बिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचा अंदाज लावणारे पहिले राज्य बनले? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे राज्य. प्रश्न पुढचा आहे, कोंडारेड्डीपल्ली हे दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव बनले आहे. हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे तेलंगणा या राज्यामधील कोंडारेड्डीपल्ली हे गाव दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव या ठिकाणी बनलेलं आहे. प्रश्न 28 आहे, नॉर्वे येथे झालेल्या 2025च्या जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले? योग्य उत्तर आहे रौप्य पदक त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. प्रश्न पुढचा असणार आहे आपला 29व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, असामी गायिका जुबिन गर्ग यांच्या स्मरणार्थ कोणत्या देशाने त्यांच्या एका बेटाचे नाव जुबिन गर्ग आयलँड या ठिकाणी ठेवलेले आहे? योग्य उत्तर आहे सिंगापूर या देशाने. प्रश्न क्रमांक 30 आहे, जमीन आणि आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? योग्य उत्तर आहे गांधीनगर या शहरामध्ये सुरू करण्यात आली. गुजरात या राज्याची ही राजधानी असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, प्रश्न 31 आहे, जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक विजेते कोण बनले? योग्य उत्तर आहे लिंथोई चानंबम हे पहिले जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदक जिंकणारे व्यक्ती या ठिकाणी ठरलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, रुपिन फॉर्च्युनाट झापीसांबो यांची अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे मादागास्कर या देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 33 आहे, खालीलपैकी कोणाला भारतात इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून
नियुक्त करण्यात आलेले आहे? ते योग्य उत्तर आहे संजू सॅमसन याला. प्रश्न क्रमांक 34 आहे आपला. आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक कोणत्या देशाने सुरू केली? योग्य उत्तर आहे फिलिपिन्स या देशाने. प्रश्न 35 आहे. 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे जॉन क्लार्क, मिशेल डेव्होरेट आणि जॉन एम मार्टिनिस यांना हा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025चा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 असणार आहे आपला. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचर वर्ल्ड कन्व्हर्जेशन काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आली आहे किंवा केली जाईल? ते योग्य उत्तर आहे अबुधाबी या ठिकाणी ही जी काँग्रेस आहे, ही जी बैठक आहे ती आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे. भारतातील पहिला सहकार्य संचलित कॉम्प्रेस बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? ते योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय ठेवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे लोकनेते DB पाटील विमानतळ असे या ठिकाणी नाव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे. 20 वर्षानंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 40 आहे. भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न 41 आहे. न्यायमूर्ती सैमन सेन यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ती योग्य उत्तर आहे मेघालय उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायाधीशपदी किंवा मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 42 आहे. कोणत्या देशाने जगातील पहिली लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत यशस्वीरित्या घेतली? योग्य उत्तर आहे पलाऊ या देशाने. प्रश्न 43 आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणते राज्य सरकार स्वदेशी मेळावा आयोजित करत आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य. प्रश्न क्रमांक 44 आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? ते योग्य उत्तर आहे कोलकाता हे शहर. प्रश्न क्रमांक 45 आहे. खालीलपैकी कोणाला 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे? ते योग्य उत्तर आहे लाजास्लो क्रॅन्स्ना होरकाई यांना हा जो काही 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न 46 आहे. कराहंटेपे पुरातत्व स्थळ कोणत्या देशामध्ये आहे जिथे 12,000 वर्ष जुना टी आकाराचा दगडी स्तंभ अलीकडेच सापडलेला आहे? योग्य उत्तर आहे तुर्की या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे. कोणत्या राज्यात नेसोलिंक्स बॅनाबिटाने नावाची एक नवीन वास्प प्रजाती सापडली आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 48 आहे. भारतीय टपाल विभाग 6 ऑक्टोबरपासून कोणत्या तारखेपर्यंत टपाल सप्ताह साजरा करत आहे? तर बघा 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी भारतीय टपाल राष्ट्रीय टपाल सप्ताह या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे. अबॅव अँड बियॉन्ड हे पुस्तक कोणी लिहिले? ते योग्य उत्तर आहे शिवकुमार मोहनका यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे. 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन कोणता देश करणार आहे? ते योग्य उत्तर आहे भारत हा देश करणार आहे. प्रश्न क्रमांक 51 आहे. वयाच्या 41व्या वर्षी निधन झालेले वरिंदर घुमन कोण होते? ते योग्य उत्तर आहे ते अभिनेता होते. प्रश्न 52 आहे. भारतीय सैन्याने शत्रूचे ड्रोन रिअल टाइममध्ये शोधून नष्ट करण्यासाठी कोणती संरक्षण प्रणाली सुरू केली? योग्य उत्तर आहे सक्षम ही संरक्षण प्रणाली जी आहे भारतीय सैन्याने या ठिकाणी सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे. मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली? तर योग्य उत्तर आहे शेरी सिंग ही पहिली भारतीय महिला ठरली आहे ज्यांनी मिसेस युनिव्हर्स हा किताब जो आहे तो पटकावला आहे.
त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, गोबी वाळवंटात जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला? योग्य उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न क्रमांक 55 आहे, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे? ते योग्य उत्तर आहे व्हेनेझुएला या देशाची असलेली आपल्याला ही व्यक्ती पाहायला मिळते. ठीक आहे, या ठिकाणी त्यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, न्यू स्टार्ट करार अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान झाला आहे, जो अलीकडेच 1 वर्षाने वाढवण्यात आला? योग्य उत्तर आहे रशिया या देशामध्ये झालं आहे. अमेरिका आणि रशिया या 2 देशामध्ये. काय नाव आहे कराराचं? न्यू स्टार्ट. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 57 आहे, भारतापासून हिरवा हायड्रोजन तयार करण्यासाठी कोणत्या राज्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ज्याला आपण IISc म्हणतो, बंगळुरू सोबत करार केला आहे? ते योग्य उत्तर आहे पंजाब या राज्याने. प्रश्न क्रमांक 58 आहे, आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सवाची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे पणजी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 59 आहे, इंद्र 2025 लष्करी सराव भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि रशिया या 2 देशादरम्यान 2025चा या ठिकाणी इंद्र जो लष्करी सराव आहे किंवा त्यालाच आपण युद्ध अभ्यास पण म्हणतो, हा आयोजित करण्यात आला होता. त्याच्यानंतर प्रश्न 60 आहे, भारतातील पहिली चीता सफारी कोठे सुरू झाली? ते योग्य उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतामधील पहिली चित्ता सफारी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न 61 आहे, भेसळयुक्त आणि बनावट औषधांना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने औषध निरीक्षकांना औषध रसायनाची तपासणी करण्याचे आदेश दिलेत? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 62 आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्त सरदार @150 युनिटी मार्च मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? योग्य उत्तर आहे पंजाब या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 63 आहे, कोणत्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ज्याला आपण एम्स म्हणतो, रोबोटिक सहाय्यित मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 64 आहे, शहरामध्ये वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या शहरात जागतिक वन्यजीव मेळावा आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 65 आहे, वाळवंटातील माती निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच गहू कोणत्या राज्यामध्ये लागवड करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 66 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 70 आहे, प्रश्न क्रमांक 67 आहे, 17व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कार्तिक आर्यनसह कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला? योग्य उत्तर आहे अभिषेक बच्चन यांना. प्रश्न क्रमांक 68 आहे, भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बांधले जाईल? योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 69 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या एकात्मिक गतिशीलते ॲपचे नाव काय ठेवण्यात आले? योग्य उत्तर आहे मुंबई वन असं या ॲपचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी वरुणोदय 3.0 जो काही योजना आहे ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये योजना सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते. नाव काय आहे? वरुणोदय 3.0 ही योजना. त्यानंतर बघा प्रश्न 71 आहे, अदानी आणि गुगल संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब कोणत्या शहरामध्ये बांधणार आहेत किंवा नियोजित आहेत? ते योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. प्रश्न 72 आहे, अलीकडेच भारताने कोणत्या देशाला
पोस्टल सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली? तर अमेरिकेसोबत भारताने पुन्हा पोस्टल सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न 73वा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI नुसार कोणते राज्य सर्वाधिक UPI व्यवहार असलेले राज्य ठरले? तर योग्य उत्तर आहे तेलंगणा हे राज्य. त्याच्यानंतर प्रश्न 74वा आहे, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2023-24 पर्यंत भारतातील महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग किती टक्के वाढणार आहे? तर एकूण 42% एवढा वाढण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 75 आहे, अलीकडेच प्रसिद्ध झालेली हेल्दी पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ते योग्य उत्तर आहे 85वा क्रमांक भारताचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 76 आहे, भारत सरकारने अलीकडे 16व्या वित्त आयोगाचा कालावधी वाढवला आहे. तर योग्य उत्तर आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत 16व्या वित्त आयोगाचा कालावधी भारत सरकारने या ठिकाणी वाढवलेला आहे. प्रश्न क्रमांक 77 आहे, वयाच्या 68व्या वर्षी निधन झालेले पंकज धीर कोण होते? तर ते अभिनेता होते. प्रश्न क्रमांक 78 आहे, टेक भारतने कोणाच्या साह्याने सार्वजनिक हितासाठी विशाखापट्टणममध्ये भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे गुगल सोबत. प्रश्न 79वा आहे, आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे किंवा आले होते? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 80 आहे, रेडी रिलेव्हंट अँड रिसर्जंट 2 हे पुस्तक कोणी लिहिले आहे? रेडी रिलेव्हंट अँड रिसर्जंट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे अनिल चव्हाण यांचे हे पुस्तक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 81 आहे, दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 20 ऑक्टोबरला दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला जात असतो. प्रश्न 82 आहे, द ब्रह्मास्त्र अनशील्ड हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे टी शिवानंद यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न 83 आहे, मॉर्कसूर भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे भारत आणि ब्राझील या देशामध्ये हा करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 84 आहे, भारतातील कोणते राज्य सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे पहिले राज्य बनले? योग्य उत्तर आहे कर्नाटक हे राज्य. प्रश्न क्रमांक 85 आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तेजस LCA-MK-1A लढाऊ विमानाच्या 3ऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन कोठे केले आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न 86 आहे, अंटार्क्टिकामध्ये भारताने बांधलेल्या 4थ्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे मैत्री 2 असं त्याचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 87 आहे, भारत मध्य आशियाई सुरक्षा परिषदेची 3री बैठक कुठे झाली? तर बिश्केक या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 88 आहे, अहमदाबाद येथे झालेल्या 11व्या आशियाई जलचर अजिंक्य स्पर्धेमध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे? तर योग्य उत्तर आहे 11वे स्थान. प्रश्न क्रमांक 89 आहे, भारताने किती क्षेत्रासाठी कायदेशीररित्या बंधनकारक असलेले हरित ग्रहवायू उत्सर्जन तीव्रता लक्ष्य नियम 2025 जाहीर केले? तर योग्य उत्तर आहे 4 क्षेत्रांसाठी. प्रश्न 90 आहे, काटी बिहू सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर हा जो सण आहे आसाम राज्याचं लोकनृत्य असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 91 आहे, सप्टेंबर 2025 साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता? ते योग्य उत्तर आहे अभिषेक शर्मा याला. प्रश्न क्रमांक 92 आहे, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक एस्टिलेटेड गोल स्कोरर कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे लिओन मेस्सी. प्रश्न क्रमांक 93 आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान 5वा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला? तर भारत आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान.
प्रश्न 94 आहे, गुगल क्लाउडने AI पॉवर्ड म्युझिक अवतार तयार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? तर योग्य उत्तर आहे AR रेहमान याच्यासोबत. प्रश्न क्रमांक 95 आहे, लष्करी नेते मायकेल रॉन्ड्रिया नेरिना यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे संक्रमणकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मादागास्कर. प्रश्न क्रमांक 96 आहे, भारताचे पहिले मानवी अंतराळयान मिशन गगनयान कोणत्या वर्षी लॉन्च केले जाईल? तर 2027 या वर्षी भारताचे गगनयान हे जे मिशन आहे ते लॉन्च केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 97 आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 5वी आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाईल? योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 98 आहे, 30व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणते पदक जिंकले? योग्य उत्तर आहे त्यांनी या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्या कुठल्या होत्या? तर मणिपूर या ठिकाणच्या होत्या. प्रश्न क्रमांक 99 आहे, इजिप्तमध्ये झालेल्या 2025च्या पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे कांस्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 100 आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचरच्या स्पीसीजी सर्व्हायव्हल कमिशन, ज्याला आपण SCC म्हणून ओळखतो, याचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे विनायक मेनन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, प्रश्न क्रमांक 101 आहे आपला, 2025 सालासाठी कोणत्या खेळाडूला गोल्डन बूट देण्यात आला आहे? तर लिओन मेस्सी याला गोल्डन बूट हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर फुटबॉल खेळाशी संबंधित असलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102 आहे, उच्च उत्पादन देणाऱ्या लांब स्टेपेल कापसाच्या लागवडीचा प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणते अभियान सुरू केले? योग्य उत्तर आहे कॉटन रिव्हॉल्युशन मिशनची या ठिकाणी सुरुवात सरकारकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न 103 आहे, रॉड्रिगो पाज यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बोलिव्हिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, पर्सन ऑफ कल्चर मेरिट पुरस्कारासाठी निवड होणारी पहिली जपानी व्हॉइस अभिनेता कोण बनली? योग्य उत्तर आहे मासाको नोझावा ही पहिली या ठिकाणी अभिनेता बनलेली आहे. प्रश्न 105 आहे, सोने ताकाची यांची कोणत्या देशाची महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे जपान या देशाचे. प्रश्न 106 आहे, चिली येथे झालेल्या 2025च्या फिफा विश्वचषक अंडर-20 विजेतेपदक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे मोरोक्को या देशाने जिंकलेले आहे. प्रश्न 107 आहे, 2025च्या US ग्रँड प्री विजेतेपदक कोणी पटकावले? ते योग्य उत्तर आहे मॅक्स व्हर्स्टॅपेन यांनी विजेतेपदक पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 84व्या वर्षी निधन झालेले गोवर्धन असरानी कोण होते? तर ते अभिनेता होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन फेलोशिप सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि ब्रिटन या 2 देशादरम्यान हा करार झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान जेमेक्स 2025 हा लष्करी युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? तर भारत आणि जपान दरम्यान. प्रश्न पुढचा आहे, जागतिक पर्यावरण रँकिंगनुसार एकूण वनक्षेत्रात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर एकूण वनक्षेत्रामध्ये भारताचा क्रमांक हा 9वा लागत असतो. प्रश्न पुढचा आहे, भारतात चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले? तर ऑपरेशन फायर ट्रेल हे सुरू करण्यात आले होतं. प्रश्न पुढचा आहे, 9व्या दिवाळी सणाला 2.6 दशलक्षहून अधिक दिवे लावून कोणत्या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? ते योग्य उत्तर आहे अयोध्या या शहराने. त्यानंतर बघा प्रश्न 114 आहे आपला,
प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते भालाफेकपट्टू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न 115 आहे, रिअल टाइम टूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर कोणते बनले आहे? योग्य उत्तर आहे चेन्नई हे शहर. प्रश्न पुढचा आहे आपला, कमी कार्बन तंत्रज्ञान, खान पुनर्योजन आणि हरित नव उपक्रम लक्ष केंद्रित करून कोल इंडियाने सेंट्रल फॉर सस्टेनेबल एनर्जी सुरू करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे IIT मद्रास सोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे. त्यानंतर बघा प्रश्न 117 आहे, भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य कोणते राज्य घोषित केले जाईल? योग्य उत्तर आहे केरळ हे राज्य. प्रश्न 118 आहे, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ते योग्य उत्तर आहे प्रतिभा M. सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 119 आहे, मलेशियामध्ये आयोजित सुलतान ऑफ जोहर कप 2025 कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे. प्रश्न 120 आहे, ब्रिटिश अकादमीच्या बुक प्राइज 25 कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे सुनील अमृत यांनी. प्रश्न 121 आहे, सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नेशन पॉवर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे राज शुक्ला यांनी. प्रश्न 122 आहे, क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक विरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या 10व्या सत्रात आशियाई पॅसिफिक ब्युरोच्या अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ते योग्य उत्तर आहे भारताची नियुक्ती या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. प्रश्न 123 आहे, निंगोल चाकोबा महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध सांस्कृतिक उत्सव आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये. प्रश्न 124 आहे, भारतीय जाहिरातींचे जनक पियुष पांडे यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर योग्य उत्तर आहे 2016 या साली. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा असणार आहे 125वा प्रश्न आहे, 2026च्या मिलानो कॉर्टिना हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीयाची मशालवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर अभिनव बिंद्रा यांची. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर शूटिंग या खेळाशी संबंधित होते. 126व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, सायबर सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता महिना राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑक्टोबर हा महिना. प्रश्न क्रमांक 127 आहे, 24 ऑक्टोबर 2025 रोजी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसवर, ज्याला ITBP म्हणून ओळखतो आपण, ITBPचा कोणता स्थापना दिवस या ठिकाणी 2025 मध्ये साजरा करण्यात आला? 24 ऑक्टोबर 2025ला. तर 64व्या क्रमांकाचा हा स्थापना दिवस ITBPने साजरा केलेला आहे. प्रश्न 128 आहे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये शौर्य वनाचे उद्घाटन केले? ते योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न 129 आहे, बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाने कबड्डीमध्ये दुहेरी पदक जिंकले? ते योग्य उत्तर आहे भारताने. प्रश्न क्रमांक 130 आहे, आंद्रेज पोकजोबुटसह 2025चा सखारोव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर योग्य उत्तर आहे माझिया अमाग्लोबेली यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 131 आहे, 23 वर्षाखालील कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीगीर विश्वजित मोरेने कोणते पदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे कांस्य पदक या ठिकाणी विश्वजित मोरे यांनी जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला 132वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीयाला 2025चा विज्ञान आणि शांततेमधील ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तर शब्बीर हसन यांना. प्रश्न 133 आहे, बातो धर्म कोणत्या जमातीचा आहे ज्याला स्वतंत्र जनगणना संहिता देण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे बोडो या जमातीचा असलेला हा धर्म आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न 134 आहे, ग्लोबल फायनान्समध्ये 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून कोणत्या बँकेला घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला.
प्रश्न क्रमांक 135 आहे, रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा कितवा खेळाडू ठरला आहे? तर तिसरा खेळाडू ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर आहेत सचिन तेंडुलकर, दुसऱ्या क्रमांकावर आहेत विराट कोहली आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत रोहित शर्मा. त्यानंतर प्रश्न 136 आहे, नासाने शोधलेल्या पृथ्वीच्या दुसऱ्या तात्पुरत्या चंद्राचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे 2025 PN7 असं नाव असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 137 आहे, 24 ऑक्टोबर 2025 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ, ज्याला आपण UN म्हणतो, UNचा कितवा स्थापना दिवस साजरा झाला? तर 80वा स्थापना दिवस UNचा साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 138 आहे, भारतातील पहिला काचेचा झुलता पूल कोठे बांधला जातो आहे? तर ऋषिकेश या ठिकाणी बांधला जात आहे. प्रश्न क्रमांक 139 आहे, सिरिकित कटियाकारा यांच्या वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या माजी राणी होत्या? योग्य उत्तर आहे थायलंड या देशाच्या. प्रश्न क्रमांक 141 आहे, डेम सारा मुल्लाली यांची चर्चची पहिली महिला प्रमुख म्हणून कोणत्या देशात नियुक्ती झाली? योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न 141 आहे, PM श्री स्कूल योजनेत सामील होण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच केंद्र सरकारसोबत भागीदारी केली? योग्य उत्तर आहे केरळ या राज्याने. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 142 आहे, हवाई दलाचा सराव ओशन स्काय 2025 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे भारत. नंतर बघा प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रकाशित केलेले मोदीज मिशन हे पुस्तक कोणी लिहिले? तर बर्सीज देसाई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 144 आहे, पूर्व तिमोर आसियानचा कितवा सदस्य देश बनला? योग्य उत्तर आहे 11वा. प्रश्न पुढचा आहे, भारताचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? योग्य उत्तर आहे जयंत विष्णू नारळीकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 146 आहे, आशिया पॅसिफिक अपघात तपास गट, ज्याला आपण APSC AIG असं म्हणून ओळखतो, तर यांच्या बैठकीचं आयोजन कोणता देश पहिल्यांदाच करत आहे? तर योग्य उत्तर आहे भारत हा देश. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतीय वेटलिफ्टर प्रीतिस्मिता भोई यांनी बहरीनमध्ये झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 25 मध्ये कोणते पदक जिंकून इतिहास रचला? तर योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 148 आहे, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला मौंथा असे नाव कोणत्या देशाने सुचवले? योग्य उत्तर आहे थायलंड या देशाने. प्रश्न 149 आहे, सतीश शहा यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? योग्य उत्तर आहे ते अभिनेता होते. प्रश्न 150 आहे, खालीलपैकी कोणाला भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाईल? तर योग्य उत्तर आहे सूर्यकांत यांना. प्रश्न 151 आहे, 47वी आसियान शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे मलेशिया या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 152 आहे, कॅथरीन कॉनोली यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे आयर्लंड या देशाच्या. प्रश्न क्रमांक 125 आहे, प्रश्न क्रमांक 153 आहे, 2025च्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते शहर घोषित करण्यात आले? योग्य उत्तर आहे पुणे हे शहर. प्रश्न क्रमांक 154 आहे, इंडिया मेरीटाईम वीक 2025 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये. प्रश्न पुढचा आहे, भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2026 मध्ये उर्सुला वॉन डेर लेयन यांच्या सह कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे अँटोनिया कोस्टा यांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. प्रश्न 156 आहे, टुरिझम बूस्ट विजन 2029 अंतर्गत भारत सरकार 2029 पर्यंत किती जागतिक दर्जाची
पर्यटन स्थळे निर्माण करणार आहे, तर एकूण 50 पर्यटन स्थळे निर्माण केली जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 157 आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्या देशाने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगवा देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे? तर दक्षिण कोरियाने या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न 158 आहे. राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या द्रौपदी मुर्मू भारताच्या कोणत्या राष्ट्रपती बनल्या किंवा कितव्या राष्ट्रपती बनल्या? तर प्रथम राष्ट्रपती बनलेल्या आहेत त्या. प्रश्न क्रमांक 159 आहे. जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? योग्य उत्तर आहे 29 ऑक्टोबरला. प्रश्न क्रमांक 160 आहे. आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस कोठे होणार आहे? योग्य उत्तर आहे क्वालालंपूर या ठिकाणी आसियान यांची संरक्षण मंत्र्याची बैठक होणार आहे. प्रश्न 161 आहे. सायबर गुन्ह्याविरुद्ध संयुक्त राष्ट्रांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? ते योग्य उत्तर आहे हनोई या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 162 आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने प्रथमच कोणत्या देशात जागतिक माती सुरक्षा कायदा चौकट स्वीकारली आहे? ते योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. प्रश्न क्रमांक 163 आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कीर्तिवर्धन सिंह यांच्या नेतृत्वाखालील अलिप्त चळवळीची या ठिकाणी 19वी मध्यवर्ती मंत्रिस्तरीय बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर युगांडा या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 164 आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती कधी साजरी करण्यात आली? योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबरला. प्रश्न पुढचा आहे. तिसरी प्रवासी परिचय महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे रियाद या शहरामध्ये. प्रश्न 166 आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाईन वापराबद्दल शिकवण्यासाठी सायबर जागो उपक्रम कोणी सुरू केला? योग्य उत्तर आहे पंजाब पोलिसने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. रवींद्र कोरीसेट्टर यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली आहे, ते कोण आहेत? योग्य उत्तर आहे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 168 आहे. विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बी-मॅन योजनेला कोणी मान्यता दिली? ते योग्य उत्तर आहे ओडिसा राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. प्रश्न 169 आहे. भारताने प्रथमच GI टॅग केलेले इंडी आणि पुलिया कुंडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केले आहेत? योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशाला निर्यात केलेले आहेत. प्रश्न 170 आहे. नमितबीर सिंग वालिया यांनी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळवली आहे. ही कामगिरी करणारा तो कोणत्या राज्यातील दुसरा खेळाडू ठरला आहे? योग्य उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 171 आहे. लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडेल युवा ग्रामसभा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे. $5 ट्रिलियन बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती आहे? तर NVIDIA ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे जिनं $5 ट्रिलियन बाजार मूल्य जे आहे ते सध्या पार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग कोणती कंपनी येते? तर NVIDIA. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या देशाने त्यांच्या राक्षसी क्षेपणास्त्र ह्युनमू 5चे अनावरण केले आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर कोरिया या ठिकाणी. उत्तर कोरिया. ठीक आहे. योग्य उत्तर आहे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाने त्या ठिकाणी ह्युनमू 5चे अनावरण केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले 173 प्रश्न जे की आपण चालू घडामोडी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते सर्व घेतलेत. आता महाराष्ट्रातील कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. याचं जे PDF आहे मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. टेलिग्राम चॅनलला उपलब्ध झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याची प्रिंट काढून तुमच्या या ठिकाणी
ज्या नोट्स आहेत नोट्समध्ये ॲड करून ठेवू शकता. आणि सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इतर व्हिडिओ जे आपले येणार आहेत चालू घडामोडीवर आधारित त्याची माहिती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आपण व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पण या ठिकाणी मिळून जाणार आहे. आणि बघा, मोफत PDF मिळवायचं आहे तुम्हाला या व्हिडिओचं, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.